नमस्ते, मी कोमल किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी। थंडीच्या सीझनमध्ये येणाऱ्या ह्या पालेभाज्या आवर्जून खाव्यात। त्याच्यासाठी मी मुळ्याची पानं आहेत ती बारीक चिरून घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये एक मुळा आहे, हा मी त्याच्यामध्ये खिसून घेणार आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक बारीक तुकडे करून घेतले तरी चालेल। अशा पद्धतीने खिसून घ्यायचे। किंवा बारीक बारीक तुकडे करून घेतले तरी चालेल, चिप्स केल्यासारखे। अशा प्रकारे आपण ते खिसूनच घेणार आहोत। अशा पद्धतीने आपले एक मुळा हा खिसून घेतलेला आहे आणि पानं ही बरीच घेतलेली आहेत ती। त्याच्यानंतर ही जी मुळ्याची भाजी आहे थोडीशी तुरट असते, त्याच्यामुळे ही आपण आधी स्वच्छ धुतलेली असल्यामुळे त्याला आता धुवायची आवश्यकता नाही। त्याच्यामध्ये 1 चम्मच असं मीठ घालून ती छान अशी चुरून घ्यायची। त्याच्याने त्याचा तुरटपणा येतो, निघून जातो। पण ही छान अशी चुरून त्याच्यातून जर पाणी सुटलं तर त्याच्यातून ते पाणी आपण पिळून काढायचे। आता ह्याच्यातून फारसं पाणी निघत नाहीये। अशा पद्धतीने आपण छान अशी चुरून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपण छान अशी चुरून घेतली आहे आणि अशी पिळून काढायची, त्यातलं पाणी सर्व काढून टाकायचं। त्याच्याने त्याच्यातला सर्व तुरटपणा निघून जातो आणि अशी छान मोकळी आणि छान अशी भाजी मिळते आपल्याला। आपण हे सर्व पिळून घेणार आहोत आणि हे जे पाणी आहे हे पाणी आपण फेकून द्यायचे, ते घ्यायचं नाहीये। भाजी आपण छान चुरून घेतली आहे। इथे मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते 1 ते 1.5 चम्मच। इथे फोडणीसाठी मी लसूण आणि जिरं एकत्र टेचून घेतलेलं आहे। 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, कांदा घेतलेला 1 मोठा आणि फ्रेश कोथिंबीर घेतली आहे थोडी। त्याच्यानंतर इथे गरम मसाला, हळद, मीठ आणि ओलं खोबरं हे खवून घेतलेलं आहे, खवलेलं ओलं खोबरं। आता आपण फोडणी टाकणार आहोत। त्याच्यामध्ये हे जिरं आणि लसूणचा ठेचा टाकलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही नुसतं लसूण फोडणीला टाकलं तरी चालेल, अतिशय छान लागते। कारण की पालेभाजी म्हटलं तर हिरवी मिरची, लसूण आणि कांदा अतिशय चांगला स्वाद देते। त्याच्यामध्ये मी मिरची टाकते। जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं किंचित हिंग। त्यात कांदा टाकूया। छान परतून घ्यायचे। आपण 1-2 मिनिटं झाकून ठेवूया मंद आचेवर। बघूया 1 मिनिट झालेलं आहे।
जर आपण 2 मिनिटाची वाट पाहिली तर कदाचित कांदा करपून जाईल. आपला कांदा व्यवस्थित असं मऊ पडलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकणार आहोत. मी फोडणीमध्येच हळद वगैरे किंवा मीठ टाकलं तरी चालेल. आता मी हे परतून घेते. त्यात मी पाव चम्मच हळद, थोडी जास्त टाकली तर कलर छान येतो. अर्धा चम्मच हळद टाकली आहे. अर्धा चम्मच गरम मसाला, फ्रेश कोथिंबीर, यात चवीप्रमाणे मीठ, कारण आपण मिठामध्ये चुरलेली असल्यामुळे आणि ते मिठाचं पाणी सर्व काढून टाकलेलं आहे, त्यामुळे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. छान परतून घ्यायची. व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहोत, ओलं खोबरं. त्याच्याने भाजी सरसरीत पण होते आणि खूप टेस्टी लागते. हे आता आपण 1 ते 2 मिनटं छान वाफवून घेऊया, कारण पालेभाज्या ह्या जास्त शिजवायच्या नसतात. 1 ते 2 मिनटं छान असं वाफवून घेऊया. 2 मिनटं झालेली आहे. आपण 1 मिनिटासाठी ठेवलेलं. भाजी छान वाफलेली आहे, मस्त झाली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपण ही भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. आपली मुळ्याची भाजी छान तयार झालेली आहे. ही भाजी आपण जेवणाबरोबर दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकतो, चपातीबरोबर खाऊ शकतो, भाकरीबरोबर, चपातीबरोबर टिफिनमध्ये सुद्धा नेता येते. अशी मुळ्याची भाजी आपली तयार आहे. झटपट होणारी ही मुळ्याची भाजी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर त्या रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.